गाईस तर फायनली आता बहिणीच्या घरी आपण पोहोचतोय. एवढा लांबचा प्रवास करून सातपूरवरून. गाईस हे जे दिसतंय तुम्हाला ही पूर्ण अंडरग्राऊंड लाईन टाकली आपण तिथपर्यंत. म्हणजे परवाच्या दिवशी सगळं जेसीबीने खणून घेतलं होतं गाईस. म्हणजे याच्यासाठी एक प्रेशर गेज बदलायचा होता फायर एक्सटिंग्विशरचा नाही का. गाईस तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आहे संडे. संडेच्या दिवशी आपल्याला काही बसत नाही. आपण महिंद्रा कंपनीमध्ये आलो होतो गाईज. म्हणजे याच्यासाठी एक प्रेशर गेज बदलायचा होता फायर एक्सटिंग्विशरचा नाही का. म्हणजे खूप सपरेशनची सिस्टम असते त्याचावाला नाही का. आता गाईज आपण आलेलो आहे महिंद्रा कंपनीमध्ये. महिंद्रा कंपनी दिसली काही म्हणजे आपल्याला मध्ये जायचं आहे. आणि आपल्यासोबत आहे प्रेम भाऊ पण आहे आज. तो गाईज तिथं जाऊ. ॲक्च्युली मध्ये व्हिडिओ काढतात येणार नाही ऐकू, कारण अलाउड नाही का व्हिडिओ काढायला. तरी बघू जर भेटला चान्स तर व्हिडिओ काढून घेऊ तिथं पण. नाहीतर मग आहेच काही नाही काय आपल्याला काम. चला काही जातो मध्ये तिथलं काय काम आहे ते मिटवतो काहीच. तर फायनली आता आपलं महिंद्रा कंपनीवर झालेलं आहे. आपलं काम वगैरे झालं तिथं ना काही झाली म्हणजे आपल्याला एक हँड ऑफ द प्रेशर घेत होता चेंज करायचं होतं. तो चेंज केला काहीच. आणि आता आपण चाललो आहे बहिणीच्या घरी. म्हणजे ऑलमोस्ट आता आपण कुठे माहिती आता आहे आपण कॉलेज रोड साईडला. सीधा चल बरं का, सीधा डायरेक्ट हँडल निघायला काही. आता बहिणीच्या घरी जाऊ. तिथून घ्यायची आपल्याला पंचपात्री गार्जनकडून म्हणजे दिदीकडून घ्यायची. मग तिथून जायचं आहे क्लिफ होमला. फायनली आता बहिणीच्या घरी आपण पोहोचतोय. एवढा लांबचा प्रवास करून सातपूरवरून कॉलेज रोडवरून डायरेक्ट माडसांग. हे बघ हे आहे सिस्टरचं घर इकडं. त्याला जाऊ तिथं पंचपात्री घ्यायची. आता तुमचा भाऊ आलेला आहे क्लिफ रोड स्कूलमध्ये. आणि तिथे चालू आहे बिल्डिंगचं काम. हे बघा गाईज दिसलं का. म्हणजे आज जे काम आहे गाईज आपल्याला क्लिफ रोडचं आज फायनल करायचं आहे. आणि अजून तुम्हाला बॅक साईडचं पण दाखवतो आहे. तिकडं पण आपलं काही काम झालेलं आहे. बघा गाईज इकडून आपलं काम चालू केलं होतं. इथं एक हायड्रन पॉईंट होता तो काढला आणि तो इथं लावलेला आहे आता. आणि इकडची वेल्डिंग जी आहे गाईज ही फायनली पूर्ण झालेली आहे. हा इथून जो नवीन पाईप दिसतोय ना तिथून एवढी लाईन सगळी नवीन केलेली आहे. आता फक्त पेंट मारायचं बाकी. हे बघा गाईस हे जे दिसतंय तुम्हाला ही पूर्ण अंडरग्राऊंड लाईन टाकली आपण तिथपर्यंत. म्हणजे परवाच्या दिवशी सगळं जेसीबीने खणून घेतलं. काल काम झालं आणि काल संध्याकाळी लगेच पूर्ण बुजून पण टाकले आपण. क्लिफ रोडचं काम झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. काही जाता उद्या दुपारी आपल्याला टेस्टिंग घ्यावं लागणार आहे. हे बघा इकडं गाईज एक फायर एक्सटिंग्विशर, होज बॉक्स, त्यानंतर होज रील, त्यानंतर हायड्रंट वॉल, त्यानंतर अलाराम सिस्टम. गाईज एकदम प्रॉपर विषय होऊन गेलं. सगळं काम झालेलं आहे. प्रेम भाऊला घरी काढून दिलं. प्रेम भाऊला बोलून तुझ्या घरी म्हटलं मला वेळ लागेल नाही घ्यायला. आता मग आपल्याला सतीश साहेब सोडणार थोड्या कुठं नाशिक रोडला. ते नाशिक रोडला सोडले. त्यानंतर मग आपण तिथून ऑटोने जाऊ आपल्या घरी. आज संडे होता बट काय करणार, काही नाही काही काम असतंच नाही आपल्याला, त्याच्यामुळे विशेष नाही. तर चला काहीच खाली जायचं. फक्त खाली 2 बॉक्स बाकी लावायचे आता. त्यानंतर आपलं जे काही मटेरियल होतं ते सगळं मटेरियल जेवढं उरलेलं आहे सगळं मटेरियल काहीच आपल्याला टाकायचं आपल्या गोडाऊनला टाकून द्यायचं. म्हणजे मग इकडे काहीच राहणार नाही. तर आता तुमचा भाऊ चाललेला आहे घरी. म्हणजे काहीच आपण कामावरून घरी आलो. ॲक्च्युली क्लिफ रोडचं जे काही काम होतं काहीच आज फायनली सगळं काही काम झालेलं आहे. आणि आता उद्या फक्त काहीच एक होज रील आहे. त्या होज रीलचं आपल्याला कनेक्शन करायचं आहे. आणि कनेक्शन करून अजून काय काम आहे त्याच्यामध्ये, हां बॉल वॉल वगैरे पण लावायचं आहे त्याचं. कारण तो मॅच नाही होते नाही का त्याला, तर दुसरा बॉल वॉल लावावा लागेल त्याला आपल्याला. म्हणजे ऑलमोस्ट 99% काम झालेलंच आहे. 1% असं काम राहिलेलं आहे काहीच का आपल्याला तिथे द्यायची टेस्टिंग.
तर ती टेस्टिंग उद्या दुपारनंतरच देता येणार आहे आपल्याला, म्हणजे सकाळी नाही देता येणार, कारण दुपारी 2 नंतर शाळा सुटते, तर 3 वाजता टेस्टिंग द्यावं लागणार आहे उद्या नाही का त्यांची. तर उद्या टेस्टिंग पण देऊ आणि आता जाऊ गाईज आपण आपल्या आपल्या घरी आणि आय होप की गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चलो बाय बाय, जय माता.